नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साबुदाणा वडा बनवतोय आणि शेंगदाणे चटणी आषाढी एकादशीसाठी स्पेशल ही आपल्या उपवासाचं फराळीचं आहे बघा। वरून थोडीशी चटणी टाकूया शेंगदाणा चटणीवर। अगदीच कुरकुरीत झालेत बघा, ही वरून क्रिस्पी झालेत, आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला। आणि आज वेगळ्या पद्धतीने आपण बनवतोय, खूप टेस्टी होत्यात बघा। अगदीच आतून मऊ मऊ वरून कुरकुरीत, लहानापासून वयस्कर माणसं सुद्धा खाऊ शकते। ते गरम गरम असं तुम्ही शेंगदाणा चटणी संग खाऊ शकताय। 4 खाल्लं तर तुमचं पोट भरणार आहे बघा। एकदा खाल्लं तर संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही तुम्हाला। आज इतके टेस्टी आपण बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे, आणि ताकातलं बनवणार आहे आपण। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक भांडे घेतले बघा, 1 वाटी मोठी, 1 वाटी भरून मी शाबू घेतलाय। शाबू स्वच्छ निवडून पाकडून घेतलेला आहे। पावडर ही लागले काय पुसून काढलेलं आहे सगळं व्यवस्थित कॉटनच्या कपड्यावर घालून। आपल्याला आता ताकात आपण ताज्या ताकामध्ये शाबू भिजू घालणार आहे बघा। पूर्ण आपण ताकातच भिजवून घालणार आहे, पाण्याचा अजिबात वापर नाही केला मी। ताकातला शाबू एकदा करून तर बघा, भारी लागतोय बघा। वडं आंबोस मस्त लागतं ते, टेस्टी। आता आपण 5 तास शाबू मी भिजवून ठेवलेला आहे। आता एक बटाटे साल काढून घेऊया आणि किसून घ्यावे। बारक्या किसणीने छोट्या किसून घ्यायचं आपल्याला, बारीक किस पडतोय, टेक्स्चर छान येते शाबूच्या वड्याला। आता पाण्यातून आपण बटाट्याचा किस काढून घेणार आहे, नितळा ठेवलाय मी चाळणीमध्ये। आता शाबू एका वाटीतला काढून घेऊया आपण ताटामध्ये। आता ही बटाट्याचा किस घालूया आपण, सर्व पाणी नितळून घेतले बघा मी चाळणीमध्ये। 1 चमचा जिरं घालूया, 1 चमचा लाल तिखट घालूया। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चांगले एकजीव करून घेऊया आपण। ही बटाटे वडे आपण चुलीवर बनवणार आहे बघा, गावाकडली पद्धतीने। आणि चुलीवर जेवढं खमंग पदार्थ होते त्यांना टेस्ट भारी लागते बघा। 2 चमचे आपण दाण्याचा कूट घालूया। जाडसर थोडासा घ्यायचा आपण कूट, जास्त पण बारीक नाही घ्यायचा। दाताखाली दाण्याचा कूट जाडसर छान लागतोय बघा। आणि बटाट्याचं बी किस आहे आपल्याला, ती पण टेस्टी लागतोय। आता सगळं पीठ आपण ती एकजीव करून घेऊया शाबूचा। आता चाळणीला उकडायसाठी आपण तेल लावून घेऊया। वाफवून घेणार आज आपण वडं, तेलाचा वापर जास्त करत नाही आपण, तळून घेणार नाही। बिन तळता आपण आज वडं बनवणार आहे। या पद्धतीने एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते। आता तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकताय बघा। माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी लाल मिरची पावडर घेतली, म्हणजे घरीच बनवलेली मिरची पावडर। आता छोटं छोटं वडं बनवून घेऊया आपण। हाताला तेल लावून घ्यायचं, चाळणीला पण मी तेल लावून घेतले, का तर चाळणीला चिटकणार नाही तेल लावल्यानंतर। अशा पद्धतीने छोटे छोटे बनवून घेऊया आपण। पटकन झटपट वडं ही तयार होतात बघा, अजिबात चिरा जात नाही, काय नाही जात। आणि खायला म्हणता खूप टेस्ट आहे, 2 खाल्लं तर पोट भरणार आहे। अशा पद्धतीने मी वडं बनवून घेतल्यात बघा, 7-8 झाले। आता एक छोटासा मी बनवणार आहे। आता एक पातेल्याला मी मातीची राड लावून घेतली बघा। वाळली मातीवर थोडंसं पाणी टाकून असं टोपार लावून घ्यायचं, घासायला सोपं पडतंय, टोप काळा होत नाही। पाण्यामध्ये लिंबू टाकूया आपण, म्हणजे आतून पण काळा होत नाही टोप। पाण्याला तर उकळी येऊ द्यायची आपल्याला। उकळी आल्यानंतर आपण चाळण ठेवायची वड्याची बघा। सर्व वडून करून घेतलं ते मी, आणि वरून झाकण ठेवे। 15-20 मिनिटात लगेच वाफलून निघते बघा। चुलीला जाळ चांगला लागलेला आपल्या। 20 मिनिटं झाली, ती झाकण काढून बघूया आपण, चमच्याने चेक करून बघूया। तर चमच्या दांड्यात तर चिटकलं नाही बघा, तर वडं आपलं चांगलं शिजले, तर वाफलून निघल्यात बघा। काय चकाकी आले बघा वड्याला, भारी।
खूप सुंदर दिसते. आता नवीन पद्धतीने मी आज बनवली बघा. आता चुलीवर मी तवा ठेवलाय बघा. इकडे थंड करायला एवढं ठेवलं. आता शेंगदाणे भाजून घेऊया आपण. शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे वड्यासंग खायला. दही पण आहे, पण म्हणलं दह्यात आपण ताकात आधीच शाबू भिजू घातला होता ना, मस्त जास्त आंबट नको म्हणून मी शेंगदाण्याची चटणी बनवते. आंबूस झाला शाबू पण ताकात भिजल्यामुळे वडं आंबूस होतं. त्यामुळे चटणी आपण शेंगदाण्याची बनवूया. तुम्हाला दह्यासंग खायचं तुम्ही दह्यासंग पण खाऊ शकताय, तसं काही नाही, दोन्ही पण खाल्लं चालतंय. शेंगदाणे चांगलं तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायच्यात आपल्याला. आणि चुलीवर सगळं स्वयंपाक केलं तर लई टेस्टी लागते बघा. नक्कीच गावाकडे आलं तर तुम्ही चुलीवर स्वयंपाक करून खावा, भारी लागते. तर वड थंड झालेत, आपण काढून घेऊया बघा चाळणीमधलं ताटात एका. थंड जास्त नाहीत, अजून थोडंसं गरमच आहे इथं, पण चिटकलं नाही बघा, सगळं पटपट निघते आता तेल लावल्यामुळं. ज्याला कोणाला जास्त तेलकट खायचं नाही त्या ह्या पद्धतीने करून खाल्लं तर खूप भारी आहे बघा उपासाला. आता आषाढी एकादशी आली तर तुम्ही नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ शकताय एकादशीला. शेंगदाणे भाजलेले मी घातलेत मिक्सरच्या भांड्यात. 2-3 मिरच्या घातल्या, त्या चवीपुरतं मीठ घालूया. 1 चमचा दही घातले, जास्त वापरत नाही मी दही. शाबू पण आपण ताकात भिजवलेला आहे. आणि पाणी घालूया आपण. पाणी घालून पेस्ट बनवून घेऊया मी चटणीसाठी. तव्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल घातले. फ्राय करून घेणार आहे आपण, वडं तळणार नाही. झटपट ही रेसिपी तयार होते बघा. एकदा तर शाबू भिजून घेतला ना पटकन तयार होते. तुम्ही थोडंसं 1 चमचा तेल घालूया, पलटी करून घेऊया. मी रात्री भिजू घातला ना, सकाळ असं वडं बनवलं तरी पण चालते बघा. खूप चवीला भारी होते बघा. आणि कलर तर किती छान आला त्या वड्याला. दोन्ही बाजून चांगलं खरपूस असं फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला वडं. दोन्ही बाजून चांगलं क्रिस्पी झालेत बघा, कुरकुरीत वरून झाले. तर आपण आता काढून घेऊया. राहिलेलं पण वडं मी तळून घेते, पण तळून मी फ्राय करून घेणार आहे. एक वाटीमध्ये 2 जणांचं उपासाचं बघा फराळीचं झालंय. 2 जणांना फुरल असं पोट भरणार आहे बघा. किती कुरकुरीत झाल्यात वरून आणि पोकळ पण झालेत आतून. तर चटणी आपण वाटीत काढून घेऊया. छोट्या वाटीत चटणी ठेवे. नुसतं आतून पोकळ झालेत बघा, वरून कुरकुरीत झाल्यात. चवीला म्हणतात तर